गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। लाखो रुपयांचा जुना साहित्य ठेकेदारांकडून लंपास, अधिकाऱ्यांचाही हात असल्याची शक्यता। हेटवणे कालवा हा हेटवणे धरण ते कानलेपाडा ग्रामपंचायतीपर्यंत असून या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने शासनाने नव्याने पूर्ण कालव्यामधून पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना पाणी देण्याचे ठरविले असून यावर्षी कालव्यात पाणी न सोडता पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। परंतु या कालव्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोखंडी पूल बांधण्यात आले होते। साधारणतः एका पुलाचा विचार करता 4 ते 5 हजार किलो वजनाचा लोखंडी पूल होता। अशा प्रकारे साधारणतः 40 ते 50 पूल या कालव्यावर बांधण्यात आले होते। मात्र ठेकेदाराने पाईपलाईनचे काम सुरू होताच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे पूल काढून भंगारात विकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। यामध्ये 3 ते 4 लोखंडी पूल शिल्लक आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सरकारी प्रकल्पातील जुन्या वस्तू या सरकारी दरबारी रीतसर जमा करून त्यांचा लिलाव करण्यात येतो, परंतु या कालव्यावरील हे पूल एका युवा राजकीय नेत्याला हाताशी धरून भंगारात विकण्यात आले आहेत। याबाबत या कामावर देखरेख करणारे अधिकारी अल्पेश पाटील यांच्याशी कार्यालयात जाऊन 3 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही। तसेच या कार्यालयाच्या प्रमुख कपले मॅडम यांच्या बरोबर देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हेतुपुरस्सर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना टाळले। त्या दरम्यान अल्पेश पाटील यांना भ्रमंतीध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। यावरून निश्चित हे लोखंडी जुने पूल विकण्यामागे अधिकारी वर्गांचा हात तर नाही ना, असाही संशय व्यक्त होत आहे। तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील अवजड पूल हे ठेकेदाराच्याच यंत्रसामुग्रीने काढण्यात आले असल्याचे समजते। या कामातील या जुन्या साहित्यांमध्ये ठेकेदार, राजकीय मंडळी आणि अधिकारी यांनी संगणमताने मोठा भ्रष्टाचार केला आहे। याबाबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जलसंपदा मंत्र्यांकडे लवकरात लवकर तातडीने भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणार आहेत। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।